सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकजण हा स्वामींचा दास बनणार आहे. स्वामींची खूप मनापासून सेवा करणार आहे. स्वामींवरचा विश्वास वाढवणारा हा अनुभव आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. मला मायन बापन बंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थो कुणाला. या वाक्याची प्रचिती मला वारंवार स्वामींनी दिली आहे. मला कुणाचाही आधार नाही, न माय बाप बंधू कोणीच नाही. माझं सर्वस्व माझे स्वामीच आहे. मी स्वामींना सर्व काही मानते आणि त्यांनी प्रत्येक वेळेस मला आईच्या मायेने, वडिलांच्या छायेने आणि बहिणीच्या मायेने कुरवाळलेलं आहे. त्यामुळे मला कुणाचाच असं काहीच वाटत नाही की मला कोणी नाही. मला सर्वस्व आहे असंच स्वामी मला प्रत्येक वेळेस दाखवून देतात. स्वामी भक्तांनो, मी आज जवळपास 10 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे आणि स्वामींनी यामध्ये खूप सारे अनुभव मला आज दिलेले आहेत. खूप दिवस म्हणजे माझे मिस्टर देखील स्वामी सेवेत नव्हते. ते तर खूप नास्तिक होते, पण आज ते पूर्णपणे बदलून गेले आहे. हे फक्त अशक्य होतं, स्वामी कृपेने शक्य झालं आहे. सुरुवातीला मिस्टरांनी खूप त्रास दिला, पण मी जेव्हापासून स्वामी सेवा करायला लागली, स्वामींच्या चरणाची दास झाले, तेव्हापासून खूप सारे चेंजेस झाले. मिस्टरही बदलले आणि घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आहे. तारक मंत्राच्या तीर्थाने तर मिस्टरांमध्ये प्रचंड सारे बदल झाले. त्यांचा चिडचिडपणा, हट्टीपणा, रागीटपणा, तसेच त्यांचं जे व्यसन होतं ते सुद्धा सुटलं आहे. मी फक्त रोज तारक मंत्राचा तीर्थ मनापासून त्यांना देत होती आणि त्याच्यावरती स्वामीने त्यांना खूप सारं बदलवलं आणि त्यांच्या चरणाजवळ आणलं आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये दुःख हे खूप आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, तसेच माझ्या आयुष्यात आहे. पण ह्या दुःखाला सामोरं जाण्याची ताकद फक्त स्वामी माऊलींच्या सेवेने आणि कृपेने मिळत असते. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्तांना कळकळून विनंती आहे की प्रत्येकाने स्वामींची खूप मनापासून सेवा करा. खरंच तुम्हाला देखील माझ्यासारखीच ताकद मिळेल. असंच काय झालं ना की खूप दिवसाची इच्छा होती की मला अक्कलकोटला जायचं होतं. मी स्वामींना रोज म्हणायची की स्वामी, मला तुम्हाला बघायचं आहे. तुम्ही अक्कलकोटमध्ये केलेल्या लीला त्या मला प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी बघायचे आहे. खंडोबा मंदिर, चोळाप्पा महाराजांचा मठ, बाळाप्पा महाराजांचा मठ, शेख नुरग्याचा दर्गा आणि तिथे तुम्ही जिथे जिथे वास्तव्य केलं ते सर्व ठिकाण मला बघायचे आहे, असं मी स्वामींना रोज कळकळून विनंती करायची. अक्षरशः मी स्वामींपुढे यासाठी रडायची. यासाठी मी 21 स्वामीचरित्र पारायण देखील केले, पण माझा कधी योगच येत नव्हता की अक्कलकोटला जाण्याचा. आम्ही ठरवायचो, पण काही ना काही अडचणी यायच्या. प्रचंड साऱ्या अडचणी येत होत्या. म्हटलं काय करावं. कधी पैशाची अडचण असायची, तर कधी सुट्ट्यांची अडचण, तर कधी काही ना काही निघत असायचं. पण असंच एकदा काय झालं ना की मग माझ्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं आणि मी सहज मिस्टर मला काय म्हटले की आता सर्व काही व्यवस्थित आहे, तर आपण जायचं का अक्कलकोटला, पैसेही आहे आपल्याजवळ. तर मी खूप आनंदाने म्हटलं की हो, आपल्याला जायचं आहे अक्कलकोटला. मग आम्ही सर्व तयारी केली. मी महाराजांसाठी लाडू वगैरे बनवून घेतले. स्वामींना लाडू खूप आवडतात म्हणून मी लाडू बनवून घेतले आणि आता म्हटलं की सर्व काही व्यवस्थित होणार आणि आम्हाला रस्त्यामध्ये खूप छान छान संकेतही मिळत गेले आणि खूप छान वाटत होतं. आम्ही एका नाश्ता करायला थांबलो. तिथे देखील स्वामींचाच जप चालू होता. ते देखील स्वामी सेवे करीत होते. त्यावेळेस वाटत होतं की स्वामी, प्रत्यक्षात तुम्ही माझ्यासोबत येत आहात. तुम्ही मला अक्कलकोटचे दर्शन घडवत आहात. मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ मंत्र चालू होता. आमची गाडी वेगाने पुढे चालत होती. जसं जसं अक्कलकोट जवळ येत होतं तसं मला खूप छान वाटत होतं आणि हृदय माझं भरून येत होतं. स्वामींच्या गळ्यात पडून खूप रडावंसं वाटत होतं. माहेरी जसं आईला भेटण्यासाठी आपण जातो त्यावेळेस कसं वाटतं, तसंच आज मला वाटत होतं. मी माझ्या आईकडे चाललेले आहे. खूप हृदय भरून येत होतं, खूप रडावंसं वाटत होतं आणि अक्कलकोट आलं आणि माझी इच्छा होती की जसे स्वामी अक्कलकोटमध्ये आले, स्वामींनी जसा प्रवेश केला तसेच आपणही करायचं, तसेच दर्शन घेत जायचं. आणि मग आम्ही सर्वप्रथम खंडोबा मंदिरामध्ये गेलो. तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही
बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर माझी खूप इच्छा होती की अभिषेक करण्याची, पण आम्हाला अगोदरच खूप उशीर झाला होता. तिथे मी स्वामींच्या प्रत्यक्षात त्या असलेल्या पादुका बघितल्या. स्वामींनी ती केलेली विहीर केलेली ती बघितली. सर्व काही त्यांचं साहित्य, तपेले वगैरे सर्व बघितलं. त्यावेळेस असं वाटत होतं की हे किती भाग्यवान आहे की यांना स्वामींचं सान्निध्य लाभलं आहे. आपण असं पाहिजे होतं असं वाटत होतं. आणि तिथे असं एक वेगळंच सुख मला मिळत होतं. खूप छान वाटत होतं. अभिषेक करण्याची इच्छा होती, पण त्यांनी सांगितलं 10 ते 12पर्यंतच अभिषेक असतात, त्यापुढे वेळ बंद होते. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, काही नाही. मग आम्ही बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर मला नाही का त्या ठसे बघायचे होते. 2005मध्ये जेव्हा तिथे मंदिराचं काम चालू होतं फडच्या काढण्याचं, त्यावेळेस स्वामींनी सांगितलं की फडच्या काढायच्या नाही. आणि तेव्हा तिथे जे ठसे उमटलेले होते ते मला बघायचे होते. आम्ही ते ठसे बघत होतो, शोधत होतो. त्याच वेळेस काय झालं ना की एक मुलगा आमच्या जवळ आला आणि तो म्हटला की काय शोधत आहात? तर आम्ही त्यांना सांगितलं की ठसे. मग त्यांनी आम्हाला सर्व माहिती सांगितली, एकदम बारीक बारीक माहिती सांगितली. ठसे दाखवले, स्वामींचे ओरिजिनल फोटो दाखवले, चोळाप्पा बाळाप्पा यांचं सर्व काही सांगितलं. जे आम्हाला माहीत नव्हतं ती माहिती त्यांनी दिली. आणि तो म्हटला की तुम्हाला मी आता अक्कलकोटच्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतो, रोज तुम्हाला स्वामींचे लाईव्ह दर्शन होत जाईल. असं म्हटल्यानंतर मला खूप आनंद वाटत होता की खरंच किती छान आहे. म्हटलं स्वामी तुमचीच कृपा, म्हटलं ही तुम्हीच माझी इच्छा ही पूर्ण केली. त्यानंतर आम्ही समाधी मंदिरात गेलो, त्यानंतर वटवृक्ष मंदिरात गेलो, सर्व शेखनुर्ग्याच्या दरगात गेलो, सर्व आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर थोडे दिवस झाले असेल, 6 महिने झाले असेल. त्यानंतर त्या दादाचा मला कॉल आला की तुमच्याकडे स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत. त्यावेळेस मला खूप प्रचंड इच्छा झाली की स्वामींच्या पादुका घरी आणायच्या आणि पूजा करायची, अशी इतकी इच्छा झाली की बस. मग मी दादांना कॉल केला ते म्हटले की तुम्ही इथून खूप लांब राहता, आम्ही तिकडे येऊ शकत नाही, कारण तिकडे जादा ही सेवेकरी नाही की ते स्वामींची पादुका पूजन करू शकतात. त्यावेळेस मी म्हटलं नाही की काहीही करा दादा. मी स्वामींना खूप विनंती करत होती की स्वामी काही करा, माझ्या घरी या. आणि त्याच वेळेस माझं गुरुचरित्राचं पारायण देखील चालू होतं आणि माझं गुरुवारी पारायणाची समाप्ती होती. मी दादांना म्हटलं प्लीज गुरुवारी तुम्ही पादुका घेऊन माझ्या घरी या, प्लीज मी तुमच्या पाया पडते. म्हटलं काहीही करा पण स्वामींना माझ्या घरी आणा. ते दादा म्हटले की ताई खरंच तिकडला रूट नाही, पण स्वामींची इच्छा आहे वाटतं तुमच्या घरी यायची, म्हणून आम्ही येतो. त्यावेळेस जेव्हा ते म्हटले ना की आम्ही येतो, त्यावेळेस मला इतका आनंद झाला ना की बस. मग मी सर्व काही तयारी करायला सुरुवात केली. आता माझं उद्यापन होतं, स्वयंपाकही केला. त्यानंतर मग स्वामींच्या पादुका येणार होते, त्यामुळे सर्व घर हे स्वच्छ केलं. मला अक्षरशः रात्रीची झोपसुद्धा लागत नव्हती. फक्त एकच ध्यास लागला होता, स्वामी माऊली घरी येणार आहे आणि त्यांचं स्वागत हे व्यवस्थित झालं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, गुरुवारी घरी पादुका आल्या, तो आनंदाचा क्षण मी कधीही विसरू शकत नाही. इतकं छान वाटत होतं, इतकं म्हणजे इतकं की प्रत्यक्षात स्वामी महाराज आले आहे आणि घरी बसले आहे असं वाटत होतं. पादुका पूजन सोहळा झाला. त्यानंतर त्यांनी दर्शन घेण्यासाठी लावलं. त्या मी पादुका माझ्या डोक्यावर लावल्या, त्यानंतर माझ्या डोळ्यावरती लावल्या. डोळ्यावरती लावल्यानंतर एक प्रखर तेज असतं, एक शक्ती आल्यामध्ये संचारल्यासारखी झाली आणि खूप छान वाटलं. ते मी क्षण कधीच विसरू शकत नाही. स्वामी भक्तांनो, खरंच खूप छान. त्या दिवसापासून घरामध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं. त्यांनी आम्हाला स्वामींचं जे पादुकावरती अभिषेक केलं होतं ते तीर्थ दिलं, घरात सर्वत्र शिंपडायला लावलं. आता तुमच्या घरातील सर्व काही नाहीसं होणार आहे, सुख शांती येणार आहे ते म्हटले, कारण स्वामी तुमच्या घरात आता येऊन वास करणार आहेत असं ते म्हटले. आणि तेव्हापासून खरंच घरामध्ये खूप सारे बदल झाले आणि खूप छान वाटत होतं. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाने जर तुमच्याही कुठे आल्या असेल पादुका, तर पैशाचा वगैरे विचार न करता खरंच ह्या पादुका पूजन करावे. एक आगळा वेगळा हा सोहळा असतो, खूप छान मनामध्ये वाटत असतं. त्या दिवशी मी खूप भरून पावल्यासारखं वाटलं. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामीने दिला. प्रत्येक भक्ताला असे अनुभव येत असतात. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.